नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. नवी मुंबई महानगरपालिकेची एक भरती प्रक्रिया, तब्बल 84,000 उमेदवारांचं भविष्य आणि एक कोर्ट केस. या सगळ्यामुळे काय झालंय तर गेले 8 महिने सगळ्यांच्या सगळं थांबलं आहे. तर आजच्या या आपल्या विश्लेषणामध्ये या कायदेशीर लढाईमुळे जो काही गोंधळ निर्माण झालाय तो नेमका काय आहे हे आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. 84,000 मित्रांनो, हा फक्त एक आकडा नाहीये. हे ते उमेदवार आहेत ज्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेची परीक्षा दिली आणि आता डोळ्यात प्राण आणून निकालाची वाट पाहत आहेत. जरा विचार करा, तब्बल 84,000 लोकांचं भवितव्य, त्यांच्या आशा, त्यांची मेहनत सध्या या एका प्रक्रियेमध्ये अडकून पडली आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. गेले 8 महिने झाले ही संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्णपणे ठप्प आहे. हजारो उमेदवारांनी परीक्षा देऊन सुद्धा निकालाचं काहीच चिन्ह दिसत नाहीये. मग इतका मोठा विलंब का होतोय? या दिरंगाईच्या मुळाशी नेमकं काय दडलंय? चला आपण तेच जाणून घेऊया. तर या संपूर्ण दिरंगाईच्या केंद्रस्थानी आहे एक कायदेशीर पेच. हो, एका कोर्ट केसमुळे ही सगळी भरती प्रक्रिया थांबलेली आहे. पण ही नेमकी केस आहे तरी काय? आणि यात कोण कोण सहभागी आहे? झालंय असं की महानगरपालिकेत जे कर्मचारी सध्या कंत्राटी तत्वावर काम करतायत त्यांच्यापैकी काही जणांनी थेट न्यायालयात धाव घेतली आहे आणि त्यांची एकच प्रमुख मागणी आहे की आम्हाला आमच्या अनेक वर्षांच्या सेवेच्या आधारावर आता कायमस्वरूपी नोकरीमध्ये सामावून घेतलं पाहिजे. आणि याच एका मागणीमुळे संपूर्ण भरती प्रक्रिया थांबलेली आहे. त्यामुळे इथे ना 2 बाजू स्पष्टपणे समोरासमोर उभ्या आहेत आणि दोघांच्याही मागण्या त्यांच्या जागी अगदी बरोबर आहेत. बघा, एकीकडे आहेत ते कंत्राटी कर्मचारी जे अनेक वर्ष सेवा दिल्यानंतर आता कायम नोकरीचा हक्क मागत आहेत, आणि दुसरीकडे आहेत ते 84,000 उमेदवार जे परीक्षेचा निकाल लागावा आणि गुणवत्तेच्या आधारावर नियुक्ती व्हावी याची वाट पाहत आहेत. आता ज्या कर्मचाऱ्यांनी ही केस दाखल केली आहे ते नक्की कोण आहेत हेही समजून घेऊया. तर यामध्ये स्टाफ नर्स, लिपिक, शिक्षक आणि डेंटल सर्जन अशा वेगवेगळ्या पदांवरचे सुमारे 56 कंत्राटी कर्मचारी आहेत. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातील काही जण तर 2008 पासून, म्हणजे विचार करा, 1 दशकाहून अधिक काळ महानगरपालिकेत सेवा देत आहेत. साहजिकच यामुळे त्यांच्या मागणीला एक वेगळं वजन प्राप्त होतं. आतापर्यंत ही जी कायदेशीर लढाई होती ती फक्त महानगरपालिका आणि कंत्राटी कर्मचारी यांच्यापुरतीच मर्यादित होती. पण आता या केसमध्ये एक निर्णायक, एक खूप मोठं वळण आलं आहे, कारण आता परीक्षा दिलेले उमेदवार स्वतःच या लढाईमध्ये उतरले आहेत. खरं तर यातली सर्वात धक्कादायक गोष्ट ही आहे की आत्तापर्यंत न्यायालयात जेवढ्या सुनावण्या झाल्या त्यामध्ये या 84,000 उमेदवारांची बाजू मांडायला कोणीच नव्हतं. म्हणजे ज्यांच्या भविष्यावर एवढा मोठा परिणाम होतोय त्यांचा आवाजच कोर्टापर्यंत पोचत नव्हता. पण आता ही परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे. आणि हा बदल कुणी बाहेरच्याने नाही, तर खुद्द उमेदवारांनीच घडवून आणला आहे. सुमारे 1,000 उमेदवार एका व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आले. त्यांनी ठरवलं की आपण आपल्या हक्कांसाठी लढायचं, आणि त्यासाठी त्यांनी आपापसात निधी गोळा करून न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी एका वकिलाची नियुक्ती केली. हे खरंच खूप प्रेरणादायी आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण यामुळे आता पहिल्यांदाच असं होणार आहे की परीक्षा दिलेल्या उमेदवारांची बाजू न्यायालयात अधिकृतपणे मांडली जाईल. आतापर्यंत जे उमेदवार शांत होते ते आता या कायदेशीर लढाईत एक महत्त्वाचा पक्ष म्हणून उभे राहिले आहेत. तर आता उमेदवारांनी स्वतःचा वकील नेमला आहे हे तर स्पष्ट झालं. पण यानंतर पुढे काय होणार? या प्रकरणाची भविष्यातली दिशा काय असेल? चला यावर एक नजर टाकूया. आता सर्वांनी एक तारीख आपल्या कॅलेंडरमध्ये नोंद करून ठेवायची आहे, ती म्हणजे 7 एप्रिल. याच दिवशी जी सुनावणी होणार आहे त्यामध्ये उमेदवारांचे वकील पहिल्यांदाच न्यायालयात त्यांची बाजू मांडतील. त्यामुळे या प्रकरणाला एक नवी आणि कदाचित एक निर्णायक दिशा मिळण्याची दाट शक्यता आहे. एक गोष्ट मात्र 100% निश्चित आहे. न्यायालयाचा जो काही अंतिम निर्णय येईल तो दोन्ही बाजूंना बंधनकारक असणार आहे. मग तो निर्णय कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने लागू किंवा परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या. त्यामुळेच 7 एप्रिलच्या त्या सुनावणीकडे सगळ्यांचे डोळे लागून राहिलेले आहेत. तर मित्रांनो, सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की उमेदवारांच्या या नव्या आवाजामुळे या रखडलेल्या भरती प्रक्रियेला गती मिळेल का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या 84,000 तरुणांनी जी मेहनत घेतली आहे त्यांच्या भविष्याला न्याय मिळेल का?
याचं उत्तर आपल्याला लवकरच मिळेल. जर तुम्हाला DMER बद्दल अजून माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि हो, जाता जाता DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.